हाय फ्रेंड्स, कसे आहात? स्वागत आहे तुमचं किचन क्वीन वसुंधरामध्ये. खूप दिवस झाले काहीतरी नमकीन असं बनवलेलं नाहीये. तर आज म्हणलं काहीतरी नमकीन असं बनवूया, जस्ट टाइमपाससाठी म्हणून काहीतरी बनवूया. तर आज आपण टाइमपाससाठी म्हणून असेच हल्दीराम स्टाईल मसाला शेंगदाणे कसे बनवायचे हे पाहणार आहोत. पूर्वीच्या काळी आत्तासारखे बरेचसे स्नॅक्स आयटम असे काही अवेलेबल नसायचे. त्यामुळं अशा रेसिपी आहेत त्या घरीच बनवल्या जायच्या. तर असे हे मसाले शेंगदाणे कसे बनवायचे हे जाणून घेण्यासाठी व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारच्या बेल आयकॉनवर क्लिक करायला देखील विसरू नका, जेणेकरून इथून पुढच्या सर्व रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला इझिली मिळून जातील. तर हे मसाले शेंगदाणे चविष्ट तर असणारच आहेत, त्याचबरोबर तेलकट देखील नाही आहेत. त्यामुळं ही रेसिपी तुम्ही आवर्जून ट्राय करा. मसाला शेंगदाणे बनवण्यासाठी सुरुवातीला मी या ठिकाणी शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे घेताना आपल्याला जे मोठ्या आकाराचे शेंगदाणे मिळतात ते घ्यायचे आहेत. घुंगरू शेंगदाणा आपल्याला वापरायचा नाहीये. शेंगदाणा आपल्याला छान असा निवडून घ्यायचा आहे. त्यानंतर हे शेंगदाणे मी एका मोठ्या बाउलमध्ये ट्रान्सफर केलेले आहेत. आता आपल्याला यामध्ये पाव टीस्पून होईल इतकी हळद ऍड करायची आहे. हळद ऍड करून झाल्यानंतर आपल्याला यामध्ये किंचित असा हिंग ऍड करायचा आहे. हिंगाची देखील छान टेस्ट येणार आहे. त्याचबरोबर 1 टेबलस्पून होईल इतकी धने जिरे पावडर ऍड करायची आहे. धने जिरे पावडर थोडीशी जास्त झाली तरी देखील चालेल. यानंतर आपल्याला यामध्ये 1 टेबलस्पून होईल इतकं तांदळाचं पीठ, त्याचबरोबर 2 टेबलस्पून होईल इतकं बेसन ऍड करायचं आहे. बेसन आणि तांदळाचं पीठ आपण खूप देखील ऍड करणार नाहीये. त्यानंतर आपण याच्यामध्ये लाल मिरची पावडर ऍड करतोय. 1 टेबलस्पून होईल इतकी लाल मिरची पावडर ऍड केलेली आहे. त्याचबरोबर चवीनुसार मीठ ऍड करायचं. आणि आता हे सगळे इन्ग्रेडियंट्स आहेत ते आपल्याला सुरुवातीला कोरडेच असे मिक्स करून घ्यायचे आहेत. त्याचबरोबर एक लक्षात घ्यायचं आहे की या ठिकाणी आपण जे काही शेंगदाणे घेतलेले आहेत ते ॲज इट इज कच्चे शेंगदाणे आहेत तसे घेतलेले आहेत. ते भाजलेले नव्हते किंवा उकडलेले देखील नव्हते. तर यामध्ये आता आपण पाणी ऍड करणार आहोत. पाणी ऍड करताना आपल्याला खूप किंचित असं पाणी ऍड करायचं आहे. अगदी 1 ते 2 टेबलस्पून पाणी ऍड करून आपल्याला हे जे काही मिश्रण आहे ते व्यवस्थित असं रेडी करून घ्यायचं आहे. हे मिश्रण रेडी करताना पाण्याचं जर प्रमाण खूप जास्त झालं तर नंतर आपले तयार झालेले शेंगदाणे जे आहेत ते मऊ पडण्याची शक्यता असते. त्यामुळं कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला हे मिश्रण रेडी करून घ्यायचं आहे. आतापर्यंत वापरलेल्या इन्ग्रेडियंट्स पासून अशा प्रकारचं मिश्रण जे आहे ते रेडी झालेलं आहे. पण या मिश्रणाला थोडंसं पिठाचं कोटिंग जे आहे ते मला कमी वाटतंय, म्हणून मी त्याच्यामध्ये आणखी 1 टेबलस्पून होईल इतकं बेसन जे आहे ते ऍड केलेलं आहे. बेसन ऍड केल्यानंतर थोडंसं पाणी ऍड करते आणि पुन्हा एकदा चांगलं मिक्स करून घेते. या ठिकाणी आपण जे काही कोटिंग देणार आहोत ते अगदी आपलं भज्यासारखं असं कोटिंग होणार नाहीये. थोडेसे शेंगदाणे ओपन राहिले तरी देखील चालेल. याची कन्सिस्टन्सी जी आहे ती आपल्याला अशी ऍडजस्ट करायची आहे की शेंगदाणे आपल्याला सेपरेटली तेलामध्ये सोडता येतील. बेसन ऍड केल्यानंतर त्याला छान असं कोटिंग मिळालेलं आहे आणि अशा प्रकारे आपलं टोटल मिक्सचर जे आहे ते रेडी झालेलं आहे. एका बाजूला मी तेल गरम करायला ठेवलं होतं, तर त्याच्यामध्ये आता एक सिंगल शेंगदाणा जो आहे तो सोडून बघते. तेलाचं टेम्परेचर जे आहे ते आपल्याला व्यवस्थित ऍडजस्ट करायचं आहे. खूप कमी नाही आणि खूप अगदी दूर येईपर्यंत नाही. अशा प्रकारे तेलाचं टेम्परेचर आपलं मॅनेज झालेलं असलं पाहिजे. नाहीतर शेंगदाणे जे आहेत ते वरून करपले जातील आणि आतून कच्चे राहतील. तर आपण सिंगल शेंगदाणा टाकून पहिल्यांदा ट्राय करतोय. ट्राय करून थोडासा खाऊन बघायचा की मऊ लागतोय, कसा लागतोय, काही इन्ग्रेडियंट्स कमी आहेत का, काही कमी वाटत असेल तर तुम्ही ऍड करू शकता. तर मी आता सिंगल शेंगदाणा जो आहे तो ट्राय करून बघितला, तर तो व्यवस्थित तळला गेलेला आहे. आता गॅसची फ्लेम जी आहे ती मी मंद केलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला हे शेंगदाणे यामध्ये सोडून घ्यायचे आहेत. शेंगदाणे सोडताना शक्यतो सिंगल सिंगल शेंगदाणा सोडायचा प्रयत्न करायचा. एखाद दुसरे शेंगदाणे एकमेकाला चिकटले गेले तरी देखील काही हरकत नाही. सुरुवातीला गॅसची फ्लेम आपल्याला मंद ठेवायची आहे आणि सगळे शेंगदाणे त्याच्यामध्ये सोडून झाले की परत आपल्याला गॅसची फ्लेम जी आहे ती थोडीशी वाढवायची आहे. मीडियम फ्लेमवर आपण शेंगदाणे तळून घेणार आहोत. तेलाची क्वांटिटी घेताना देखील मी खूप अशी तेलाची काही क्वांटिटी घेतलेली नाहीये. आणि या ठिकाणी परत एकदा लक्षात ठेवायचं आहे की खायचा सोडा जो आहे तो मी इथं ऍड केलेला नाहीये. आपण भजी करताना खायचा सोडा ऍड करतो, तर आपण खायचा सोडा ऍड न करता देखील हे शेंगदाणे जे आहेत ते क्रिस्पी आणि कुरकुरीत ऑटोमॅटिकली होणार आहेत.
त्याचबरोबर तेलाचं मोहन देखील कुठंही ऍड केलेलं नाहीये. शेंगदाणे तळण्यासाठी आपल्याला एक 6 ते 7 मिनिटं इतका वेळ लागणार आहे. हा शेंगदाणा आपण मीडियम फ्लेमवर चांगला असा तळून घेतोय. सुरुवातीला आपल्याला शेंगदाण्याचा कलर थोडासा फिका वाटला तरी देखील चालेल, कारण शेंगदाणा आपण ज्यावेळी प्लेटमध्ये काढू त्यावेळी त्याचा कलर थोडासा डार्क होणार आहे. म्हणून थोडेसे फिके असतील त्याच वेळी शेंगदाणे आपण काढून घेतोय. शेंगदाण्यामधलं चांगलं तेल जे आहे ते निथळून घेऊया आणि शेंगदाणा प्लेटमध्ये काढून घेऊयात. अशा प्रकारे शेंगदाण्याची पहिली बॅच तळून रेडी झालेली आहे. याच पद्धतीने उरलेले सगळे शेंगदाणे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. दुसरी बॅच तळायला सोडताना पहिल्यांदा गॅसची फ्लेम आपल्याला मंद करायची आहे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये शेंगदाणे जे आहेत ते सोडून घेणार आहोत. गॅसची फ्लेम जर खूप मोठी राहिली तर सगळे शेंगदाणे सोडून होईपर्यंत सुरुवातीचे शेंगदाणे आहेत ते जास्त लाल होतील किंवा करपले जातील. सगळे शेंगदाणे सोडून झाले की परत गॅसची फ्लेम वाढवायची आणि आधी सांगितल्याप्रमाणे परत एकदा ही पूर्ण बॅच जी आहे ती रेडी करून घ्यायची. 6 ते 7 मिनिटं दुसरी बॅच देखील मी चांगली अशी तळून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे शेंगदाण्याची दुसरी बॅच देखील छान अशी रेडी झालेली आहे. याच प्रकारे उरलेले सगळे शेंगदाणे आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत. उरलेले सगळे शेंगदाणे तळून रेडी झालेले आहेत. आता आपल्याला यावर वरून एकदा मसाला स्प्रेड करायचा आहे. या तळलेल्या शेंगदाण्याला वरून परत एकदा आपण थोडंसं मीठ भुरभुरवणार आहोत. आपण ऑलरेडी शेंगदाणे तळताना जे बॅटर रेडी केलं होतं त्याच्यामध्ये देखील मीठ घातलं होतं. त्यामुळं ते प्रमाण लक्षात घेऊन आपल्याला मीठ ऍड करायचं आहे. त्यानंतर आपल्याला यामध्ये चाट मसाला जो आहे तो देखील ऍड करून घ्यायचा आहे. तर चाट मसाला मी तळताना ऍड केलेला नव्हता, तर तुम्हाला जसा आवडेल त्या प्रमाणात तुम्ही चाट मसाला ऍड करू शकता. सुरुवातीला मी अर्धा टेबलस्पून होईल इतका चाट मसाला घेतलेला आहे. तो स्प्रेड करून घ्यायचा. टेस्ट करून बघायचं. टेस्टला जर आपल्याला कमी वाटलं तर आणखी देखील आपण ऍड करू शकतो. चाट मसाला आणि मीठ जे आहे ते मी मिक्स करून घेतलेलं आहे आणि ते आता आपल्याला चांगलं याला लावून घ्यायचं आहे. आणि हे सगळं आपल्याला करण्यासाठी खूप वेळ लावायचा नाहीये. शेंगदाणे आपले तळून झाले की लगेचच आपल्याला मीठ आणि चाट मसाला लावून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी मीठ आणि चाट मसाला लावलेला आहे. जर तुम्हाला लाल मिरची पावडर लावायची असेल तर ती देखील लावली तरी देखील चालेल. तर अशा प्रकारे हलक्या हाताने मीठ आणि चाट मसाला ऍड केल्यानंतर आपले मसाला शेंगदाणे जे आहेत ते खाण्यासाठी म्हणून रेडी झालेले आहेत. हे शेंगदाणे पूर्णपणे थंड झाल्यानंतरच आपल्याला एखाद्या काचेच्या बरणीमध्ये असे भरून ठेवायचे. हे शेंगदाणे महिनाभर अगदी आहे तसे कुरकुरीत छान असे टिकतात. प्रवासात नेण्यासाठी किंवा अगदी संध्याकाळी एखादा टाइमपास करायचा असेल तर त्यावेळी असे हे मसाले शेंगदाणे तुम्ही नक्की ट्राय करू शकता. तर ही होती आपली आजची मसाला शेंगदाणे बनवण्याची रेसिपी. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. लवकरच भेटूया नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय.